हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी, दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग. मित्रांनो, तुमच्यासाठी फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण जर तुम्ही DMARची एक्झाम दिली असेल 1100 जे पदं होते त्यासाठी, ओके, तर ह्या पदांचा रिझल्ट आपल्याला 19 जानेवारीला 19 जानेवारीला तत्पुरती गुणवत्ता यादी माहिती आपल्याला बघायला मिळाली. ओके, यामध्ये तुम्ही बघू शकता सध्या काल 27 तारखेला एक नवीन नोटिफिकेशन आलं. कशाचं? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं. ओके, तर तुम्ही याला डाउनलोड करायचं. ओके, तुम्ही बघू शकता 27 तारखेला एक नोटिफिकेशन आलेलं आहे की जी एक्झाम झाली होती, TCSने जी एक्झाम घेतली होती 18 सप्टेंबर ते 24 सप्टेंबरच्या दरम्यान, आणि 13 ऑक्टोबरपासून ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान जी एक्झाम झाली होती त्याचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळाला. म्हणजेच 19 जानेवारी 2026 रोजी आपल्याला रिझल्ट बघायला मिळाला. ओके, ही जी गुणवत्ता यादी आपल्याला बघायला मिळाली, कारण तुम्हाला जेव्हा व्हेरिफिकेशनला जाणार तर गुणवत्ता यादीनुसारच जायचं आहे. ओके, यामध्ये आपण कागदपत्र बघणार आहोत की कागदपत्र पडताळणी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 2 फेब्रुवारीपासून ते 12 फेब्रुवारीपर्यंत सुरू होत आहे. कुठल्या ठिकाणी आहे तुमचं? जर तुम्हाला प्लेस विचारलं कुठे जायचं आहे तुम्हाला, तर ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जे हॉस्पिटल. ओके, म्हणजेच मुंबईचं जे हॉस्पिटल आहे, ग्रांट मेडिकल कॉलेज आहे, तो मुंबई येथील प्रशासकीय भवन 7वा मजला, भायखळा, ओके, मुंबई, ह्या इथे आयोजित करण्यात आलेला आहे. तुम्हाला तुमच्या म्हणजे कॅडरनुसार तुम्हाला एक डेट दिली असेल, त्या डेटला तितक्या वाजता विथ द डॉक्युमेंट तुम्हाला तिथे प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. ओके, लक्षात ठेवा. जर तुम्ही सध्या तुम्ही ऑनलाईन अर्ज म्हणजे याच्यामध्ये काय काय बघा आता अजून एक गोष्ट बघा, जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे. ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करतावेळी जे अपलोड केलेले मूळ प्रमाणपत्र, म्हणजेच डॉक्युमेंट ज्यावेळी तुम्ही अपलोड केले, तुम्ही जेव्हा फॉर्म भरलात त्यावेळी जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले ऑनलाईनमध्ये ते त्यांचा एक सेट, ओके, जेवढे डॉक्युमेंट 8 या 10 डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले असेल त्याचा एक सेट तुम्ही बनवायचा. ओके, आणि जर तुम्ही EWSमध्ये जर मोडत असाल, EWS कॅटेगरीमधून तुम्ही जर अप्लाय केलं असेल, आणि NCL गटामध्ये तुम्ही NCL गटामध्ये नॉन क्रिमिलियर आणि EWS गटामध्ये जर मोडत असाल, अजूनही तुमच्याकडे सर्टिफिकेट बनवलं नसेल तर बघा, त्या सर्टिफिकेटची लास्ट तारीख त्यांनी काय ठेवलेली आहे, अंतिम तारीख हे 2 फेब्रुवारी 2026 ठेवलेली आहे. जर तुमचं NCL आणि EWS तुमचं एक्सपायर झालं असेल या 2 तारखेच्या पूर्वीचं, तर प्लीज लवकरात लवकर 2-3 दिवसामध्ये बनवून घ्या आणि 2 तारखेला तुम्ही याला घेऊन जायचं आहे. कारण हे 2 सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम येऊ शकतो. अदर दॅन दिस बाकीच्या कुठल्याच कॅटेगरीला काही प्रॉब्लेम जाणार नाही. ओके, व्हिडिओ जरा मोठा होणार कारण मला डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला दाखवायची आहे. बट आता तुम्ही बघून घ्या डेट. जर ग्रंथपालसाठी त्यांनी 2 फेब्रुवारीला सकाळी 9:30 ते 10पर्यंत. तर तुम्ही म्हणणार की तुमच्या सगळ्यांसाठी एकच सांगतो तुम्हाला. ओके, तुम्ही काय करायचं, सर्वात पहिलं जसं OBC आहे हा कॅटेगरीवाला, ओके, हा OBC आहे, तर तुमची जी 19 जानेवारीला जी लिस्ट लागलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघायचं सर्वसाधारण म्हणजे OBCमध्ये येत आहे तुम्ही, इतर मागासवर्गीय, ओके, आणि 1 ते 4मध्ये जर तुमचा रँक येत असेल तर तुम्हाला जायचं आहे. अनुसूचित जाती म्हणजे SC 1 ते 10मध्ये जर येत असेल तर जायचं आहे. NTBची जागा आहे तिथे 1 ते 38मध्ये जर तुमचा रँक येत असेल तर तुम्हाला जायचं आहे. ESBCमध्ये 1 ते 27च्या मधामध्ये, आणि जर फिमेल असाल तुम्ही, फिमेलला 1 ते 125च्या मधामध्ये तुमचा रँक जर येत असेल तर जायचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक याच्यासाठी सगळंच तुम्हाला धरायचं आहे. जसं आता याच्यामध्ये आता बघा, हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, तुम्ही हे बघून घ्या व्यवस्थित. ऑलरेडी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि इन्स्टावर ऑलरेडी टाकलेलं आहे. जसं डायटिशियनला आहे, डायटिशियनला 3 तारखेला सकाळी 9:30 वाजता ते 11:30पर्यंत तुम्हाला जायचं आहे. तुम्ही हे ऑलरेडी डाउनलोड केलं असेल. आपण यामध्ये आता डॉक्युमेंट बघून घेऊ कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे. ओके, हे फक्त आपले बघायचं सर्वसाधारण महिला, जर तुम्ही महिलामध्ये येत असेल, हे बघा आता भौतिक फिजिओथेरपिस्टसाठी बघून घेऊ, सिम्पल आहे. OBC विषय आहे. तर OBCमध्ये सर्वसाधारण 1 ते 23मध्ये तुम्ही फिमेल असो की मेल असो, तुम्हाला 1 ते 23मध्ये तुमचा रँक आहे, तुम्ही जायचं. महिला असेल, ओके, आता 1 ते 23पर्यंत महिलांना जायचंच आहे, बट पुढे 1 ते 56पर्यंत सुद्धा येत असेल तरी जावा तुम्ही. अंशकालीन बघा, जर याच्यामध्ये मला नाही वाटत कोणी अंशकालीन असेल म्हणून, ओके, बट स्टील बघा, जर कोणी असेल तर 228पर्यंत तुम्ही जाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला बघायचं. आता डॉक्युमेंट बघून घेऊ आपण. आता तुम्ही बघू शकता हे जे लिस्ट आहे
हे 2023ची रिक्रुटमेंट आहे. ओके, 2023मध्ये आणि यावेळीच्या याच्यामध्ये कुठलीच दिलेली नाही. 2023च्या रिक्रुटमेंटमध्ये हे सर्टिफिकेट विचारले होते, तेच आपल्याला इथेसुद्धा लागणार आहे. ओके, सेम त्यांनी काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये बघा. त्यांनी आत्ता तुम्हाला मी काय सांगितलं की जे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहे ते सगळे घेऊन जायचे आहे तुम्हाला, आणि एक सेट सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज. यस, तुमचे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्यांचे एक सेट झेरॉक्स करा, आणि तो जो सेट आहे सेल्फ अटेस्टेड करू शकता किंवा त्यांनी सांगितलेलं नाही आहे तर फक्त जस्ट घेऊन जावा. जर तिथे म्हटलं तुम्हाला सेल्फ अटेस्टेड तर तिथे जाऊन तुम्ही सेल्फ अटेस्टेड करा. बट एक ओरिजिनल सेट आणि एक झेरॉक्स सेट तुम्हाला घेऊन जायचं आहे. जाताना सर्वात पहिलं डॉक्युमेंट तुम्हाला काय लागेल, व्हेरी इम्पॉर्टंट, तुमच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागेल. ओके, नॅशनॅलिटी म्हणजे नागरिकत्व प्रमाणपत्र. ते नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटसुद्धा चालेल किंवा व्हॅलिड पासपोर्टसुद्धा चालेल, तीनपैकी एक. त्याच्यानंतर डोमेसाईल म्हणजे अधिवास. ओके, अधिवास प्रमाणपत्र लागेल तुम्हाला, लेटेस्टवालं जे आहेत, जुनं असेल लेटेस्ट असेल वॉट एव्हर इट मे बी घेऊन जावा. त्याच्यानंतर बर्थ सर्टिफिकेटसाठी, जर बर्थ सर्टिफिकेट प्रूफ ऑफ डेथसाठी बर्थ सर्टिफिकेट चालेल किंवा 10वीच्या जे डिग्री सर्टिफिकेट आहे, 10चं जे 6 मंथचं जे सर्टिफिकेट त्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ लिहिली असेल ते सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, डिप्लोमा असेल, HSC SSC, मिनिमम एलिजिबिलिटीनुसार तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट सगळे घेऊन जायचं आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला ऑल मार्कशीट. ओके, हे झालं डिग्री, डिप्लोमा, HSC SSC म्हणजे 10वी 12वी. ओके, 10th 12th डिप्लोमा, ओके, अँड डिग्री, एवढे सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं. तुमचं जे पण इरेस्पेक्टिव्ह ऑफ युअर पोस्ट सगळं घेऊन जायचं. सगळ्या मार्कशीट लागेल तुम्हाला. तुम्ही फेल झाला असेल तरी चालेल पण ती मार्कशीट तुम्हाला लावावं लागेल. ओके, बऱ्याच वेळ होऊ शकते की कुठल्या इयरला तुम्ही फेल झाला असेल, स्टील यू हॅव टू अटॅच दिस मार्कशीट. ओके, देन तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन, जसं की आता पॅरामेडिक, जस्ट लाईक फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन्स, ओके, ह्या लोकांचं रजिस्ट्रेशन जसं फिजिओथेरपिस्ट आहे, नर्सिंगवाले आहेत. आता नर्सिंगचे ते आहेच नाही याच्यामध्ये, बट स्टील जर तुमचं पॅरामेडिकल बोर्डमध्ये रजिस्ट्रेशन असेल तर ते रजिस्ट्रेशन घेऊन जाणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही केलं असेल त्याची रिसिप्ट घेऊन जाणं गरजेचं आहे, किंवा रिन्युअल असेल त्याचं डिफेन्स. ओके, ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे मेडिकल फिटनेस तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. ओके, सो मेडिकल फिटनेस जे सर्टिफिकेट आहे, ओके, ही काय करा तुम्ही, हे काय करा, याची एक प्रिंट मिळेल तुम्हाला, तर एक ते फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जावं लागेल. तसं तुम्हाला तिथे सांगितलेलं नाही आहे. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याच्यामध्ये लिस्ट त्यांनी दिलेली नाही आहे. आता मी ही लिस्ट 2023च्या एक्झाममधली आहे. आय होप सो त्यांनी मेडिकलच्या विषयी काही सांगितलेलं नाही आहे. जर तुम्हाला याच्याविषयी काही PDF वगैरे मिळाली असेल तर ठीक आहे, नाहीतर हे जे मेडिकल फिटनेसचं ह्या व्हिडिओच्या खाली आहे ते मी तुम्हाला सांगून देतो की हे एक मेडिकल फिटनेसचं सर्टिफिकेट तुम्हाला लागू शकतं. बट सध्याच्या याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं नाही की मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन यायचं, असं लिहिलेलं नाही आहे. ओके, सोबतच दुसरं तुम्हाला सांगतो की कास्टमधून जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर तुम्हाला काय लागेल, येस, व्हेरी इम्पॉर्टंट, कास्ट सर्टिफिकेट तुमचं लागेल. ओके, त्याच्यानंतर जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी सबमिट करा, नसेल तर तुम्हाला एक हमीपत्र तिथे तुम्हाला एक भरून द्यावं लागेल की बाबा जॉईनिंगनंतर 6 महिन्याच्या आतमध्ये मी कास्ट व्हॅलिडिटी बनवून देणार म्हणून. ओके, कारण जॉईनिंगनंतर तुम्ही ज्या डिपार्टमेंटला, ज्या हॉस्पिटलला जॉईन कराल तिथे तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल त्या ऑफिसमधून. ते सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या समाज कल्याण विभागामध्ये विथ डॉक्युमेंट सबमिट करा. 1-2 महिन्यामध्ये तुमची व्हॅलिडिटी बनवून येऊन जातं. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कोणाला लागणार, VJ, NT, NTC, NTD, OBC, SBC आणि सगळ्या वुमनसाठी ज्यांनी 30% वुमन रिझर्वेशन क्लेम केलेलं आहे त्यांच्यासाठी, आणि त्यांचं ह्या 30% वुमन रिझर्वेशन ज्यांनी क्लेम केलेलं आहे आणि त्या ह्या कॅटेगरीमधून सिलेक्शन होत असेल, म्हणजेच अमागास कॅटेगरीमधून जर अराखीवमधून जर तुमचं सिलेक्शन होत असेल तर तुम्हाला NCL सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. बट जर तुमचं वुमन आहात तुम्ही आणि ओपनमधून जर सिलेक्शन होत असेल तुम्हाला ओपनमधून, तर तुम्हाला कुठलंही सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. ओके, बघा, आणि EWS सर्टिफिकेट तुम्हाला हे दोघांनाही सुद्धा NCL असो EWS 2/2/2026च्या पूर्वीचं असायला पाहिजे असं आपल्या नोटिफिकेशनमध्ये आहे. सोबत जर पॅरलर रिझर्वेशनवाले जसे की स्पोर्ट्स पर्सन, एक सर्व्हिसमॅन, ऑर्फन, PWD, PAP, अर्थवेग, ह्या सगळ्यांना तुमचं जे सर्टिफिकेट बनलं असेल ते सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जाणं आहे. देन सर्टिफिकेट ऑफ वॉर्ड ऑफ फार्मर हू कमिटेड सुसाईड. ओके, तर हे असेल तर हे घेऊन जावा. इन सर्व्हिस कॅन्डिडेट असेल, कुठे जर ऑलरेडी स्टेट सेंट्रलमध्ये कुठे जर काम करायला आणि आता तुम्हाला आपल्या स्टेटमध्ये जॉब मिळाला असेल तर तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेऊन जाणं गरजेचं आहे. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा की हे डॉक्युमेंट तुम्हाला लागू शकते. याच्यामध्ये एकच डॉक्युमेंट आहे की जे मेडिकल सर्टिफिकेट आहे
मेडिकल सर्टिफिकेटविषयी कुठेही दिलेलं नाही आहे आणि असं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. अगर कुणाला काही असं नोटिफिकेशन आलं तर यू कॅन शेअर विथ मी तुम्हाला डेफिनेटली मदत करणार. ओके, 8652261524 हा माझा नंबर आहे. इफ यू हॅव एनी डाऊट अबाउट द document verification or anything about the DME or DHS or any central government or anything, if you want a counseling, you just call me on this number. You keep message. Okay, I'll call you according to the my time. Okay, so surely लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.